पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 579 उमेदवारांची कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती। यापैकी 563 जणांची कागदपत्र पडताळणी 2 महिन्यापूर्वी झाली, मात्र अद्याप नियुक्ती देण्यात आली नसल्यानं सर्वच उमेदवारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर आज ठिय्या मांडला। दरम्यान आज संध्याकाळपर्यंत नियुक्ती संदर्भात वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर दिलं जाईल असं आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी दिल्यानंतर उमेदवारांनी आंदोलन मागे घेतलं। फेब्रुवारी 2023 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली होती। राज्यात एकूण 11,000 शिक्षकांची निवड यादी फेब्रुवारी 2024 मध्ये जाहीर करण्यात आली। यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत 579 उमेदवारांची निवड झाली। यातील 563 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात आली। 2 महिन्यांचा काळ उलटला तरी अद्याप नियुक्ती नसल्यानं अभियोग्यताधारक संतप्त झालेत। प्रशासन आचारसंहितेचं कारण सांगताय, मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आचारसंहितेच्या काळात आंतरजिल्हा बदली करून नव्या उमेदवारांचे समुपदेशन प्रक्रिया सुरू झाली आहे। तर कोल्हापूर जिल्हा परिषदेत का नाही असा सवाल करत अभियोग्यताधारकांनी आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला। यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज संध्याकाळपर्यंत नियुक्तीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असं सांगितल्यानंतर अभियोग्यताधारकांनी आंदोलन मागे घेतलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 599 शिक्षक येणार आहेत आणि त्यांच्या नियुक्ती देण्याच्या अगोदर जे सध्या कार्यरत शिक्षकाला आपण एक संधी देऊन त्यांच्या बदलीचं पात्र असेल तर त्यांच्या बदलीचं पात्र करा आणि त्यांच्या बदली करा म्हणून सूचना आलेली आहे GR मध्ये स्पष्ट। त्यामुळे आता आचारसंहिता चालू असताना ते बदली करू शकलं नाही। त्यामुळे ते आचारसंहिता संपल्यानंतर त्यांच्या नियुक्ती देण्याच्या अगोदर 10-12 स्टेप्स आहेत ते प्रॉपरली फॉलो करून त्यांच्या नियुक्ती देण्यात येईल। आणि आज संध्याकाळीपर्यंत आमच्या वेबसाईटला आणि आमच्या नोटीस बोर्डला सुद्धा जे पूर्ण टाइम टेबल म्हणजे कोणत्या तारीखला कधी करणार आहोत, काय करणार आहोत, सगळं पूर्ण टाइम टेबल आज संध्याकाळी वेबसाईटला सुद्धा आणि आमच्या नोटीस बोर्डला सुद्धा टाकण्यात येईल। जे मुख्य मागणी होती की सिंधुदुर्ग करू शकते व कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये का पॉसिबल नाही, सिंधुदुर्ग कोणत्या बेसिसवर केलं मला माहिती नाही। तिथे तत्कालीन सध्या जे कार्यरत आहे ते CEO साहेबांना मी विचारतो त्यांच्या परवानगी घेतला आहेत का, तर परवानगीसाठी पाठवलं होते का, तर परवानगी भेटलं होते का, एक तास मी त्यांच्याकडून विचारतो आणि त्यांच्या परवानगी भेटला असेल तर तशा पद्धतीने कोल्हापूर सुद्धा मागणी करून परवानगी घेऊन पुढे जाऊ। आज त्याच्या संदर्भात CO साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की जे काही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये बदली प्रक्रिया राबवलेली आहे त्याच्यासाठी कुठलं पत्र वगैरे त्यांना प्राप्त झालेलं आहे का किंवा त्यांनी कुठली वेगळी परमिशन घेतलेली आहे का हे बघून आम्ही बघतो पुढची प्रोसेस कशी करायची। त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणलो होतो की किमान वेळापत्रक जसं की सोलापूर जिल्हा परिषदेनं आचारसंहितेनंतरचं वेळापत्रक डिक्लेअर केलेलं आहे त्या पद्धतीचं वेळापत्रक आम्हाला तुम्ही डिक्लेअर करा। तर CO साहेबांनी आम्हाला आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळापत्रक वेबसाईटवरती डिक्लेअर करतो असं सांगितलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त ज्या काही पर्सनल अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।